हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजचे कटोरी ब्लाउजचे पूर्ण कटिंग बघणार आहे. तर इथे बघा, हे ब्लाउज मापाला आलेलं आहे आणि इथे मी अस्तरचं ब्लाउज कटिंग करत आहे. तर या ब्लाउजच्या मापावरून आपल्याला ब्लाउज कटिंग करायचे आहे. पण आता इथे बघा, हे ब्लाउजचे जे छातीची साईज आहे तर ती 8.5 इंच आहे, चौथा भाग. पण आपल्याला इथे कसं हे ब्लाउज त्यांना लूज होत आहे, तर इथे फिटिंग मध्ये कमी घ्यायचं आहे. तर इथे गळा वगैरे सर्व उंची गळ्याची तेवढीच ठेवायची आहे. ब्लाउजची सुद्धा उंची तेवढीच ठेवायची आहे. फक्त आपल्याला छातीमध्ये कमी करायचं आहे आणि कमरेमध्ये, कारण हे ब्लाउज त्यांना लूज होत आहे. ठीक आहे. आता इथे पूर्ण उंची 12.5 इंच आहे. पाठीमागच्या गळ्याची जी खालची तयार पट्टी आहे ती 3 इंचची आहे, म्हणजे हा ब्लाउज डीप नेक आहे. तर इथे मी तुम्हाला पूर्ण कटिंग करून दाखवणार आहे सोप्या पद्धतीने. तर हा इथे अस्तरचा ब्लाउज पीस आहे. तर इथे मी सर्वात पहिले पाठीमागच्या भागाची कटिंग करणार आहे. तर इथे बघा, फोल्ड साईड आपल्या बाजूला ठेवायची आहे. आता पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे. तर इथे 12.5 तयार आहे, तर मी 13.5 इंच घेतले आहे. आता इथे बघा, एक लाईन सरळ ओढून घेतली आहे. आता इथे 5.25 इंच शोल्डर घेतले आहे मी, आणि आर्महोल सुद्धा 5.25 इंचच घेतले आहे. तर डीप नेक साठी 32 साईज साठी बघा, इथे 5.25 इंच शोल्डर, 5.25 इंचच आर्महोल इथे घेतले आहे अशा प्रकारे. आणि इथे छातीचा चौथा भागाचं माप टाकायचं आपल्याला 8 इंच, आणि साईडला 1.5 इंच शिलाईसाठी आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता मागच्या आर्महोल साठी आपल्याला 1 इंचावर शेप देऊन घ्यायचा आहे, आणि आर्महोलला सुद्धा शेप द्यायचा आहे. आर्महोल सुद्धा डाऊन करायचे आहे. गळा रुंदी इथे 2 इंच घेतली आहे, आणि जी गळ्याची खालच्या बाजूला रुंदी आहे ती 2.5 इंच घेतली आहे. आता खालच्या बाजूला आपल्याला तयार 3 इंचाची पट्टी पाहिजे, तर इथे मी 4.25 इंच खालच्या बाजूने वर माप टाकलेला आहे. कमरेचा चौथा भाग इथे 7 इंच घेतला, आणि 1.5 इंच शिलाईसाठी. इथे मी पाठीमागच्या भागाला टक्स देणार नाहीये, तर मी इथे टक्स साठी मार्जिन एक्स्ट्राचं घेतलेलं नाहीये. तुम्ही जर देत असाल तर तुम्ही 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. आता कपडा आपल्याला अशा प्रकारे सरकवून घ्यायचा आहे, आणि इथे समोरचा भाग आपल्याला कटिंग करायचा आहे. तर मी इथे डायरेक्ट पूर्ण कटोरी ब्लाउजचे कटिंग कपड्यावरच करत आहे. तर इथे मी पूर्ण 1 मीटर ब्लाउज पीस घेतलेला आहे, हा अस्तरचा. तर एवढा सुद्धा लागणार नाही आपल्याला, कमीच लागणार आहे. पण तरी पण इथे 1 मीटर आहे, तर मी तो यूज करत आहे. आता जसा पाठीमागचा भाग आहे तो पूर्ण जशाल तसा आखून घ्यायचा आहे पहिले, आणि इथे नंतर समोरच्या भागाला आपल्याला अशा प्रकारे 1/2 इंच आतल्या बाजूला शेप द्यायचा आहे. आणि जी गळ्याची उंची आपण मोजली होती तर 6.5 इंच होती, तर ते आपण इथे बघा क्रॉस मध्ये माप टाकले होते, आणि क्रॉस मध्येच मोजून सुद्धा घेतले होते. तर 6.5 इंच मी गळ्याचे माप टाकले आहे. 1 इंच गळ्याच्या वरच्या बाजूला मार्क केला आहे इथे कटोरी मार्किंग साठी, आणि 2.25 इंच पहिले क्रॉस पट्टीसाठी मार्किंग केलं, आणि नंतर इथे वरच्या बाजूला 1.25 इंच मी क्रॉस पट्टीचा शेप दिला आहे. 5 इंच कटोरीचे माप घेतले आहे. बघा, अशा प्रकारे 2 क्रॉस मार्किंग केले आहे, आणि नंतर इथे कटोरीचा असा शेप दिले आहे. आता इथे वरच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच क्रॉस पट्टीला इथे कट करायचे आहे, आणि खालच्या बाजूला 1/2 इंच वाढवून घ्यायचे आहे समोरच्या भागात. तर इथे बघा, मी एक्स्ट्राचं जे पण आता इथे मार्किंग आहे ते इथे कट करून घेत आहे. बाकी आपल्याला काही बदल करायचे नाहीत, बस एवढेच बदल करायचे आहे. समोरच्या भागाला खालच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे क्रॉस पट्टीला, आणि इथे 1/2 इंच कट करायचं आहे. त्याने काय होणार, आपल्या फिटिंगच्या साईडला रिंकल्स वगैरे येणार नाहीत. तर हा कटोरीचा शेप सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे दिलेला आहे, तर तो कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे पहिले. तर बाहीच्या कटिंग साठी मी छातीचा चौथा भाग वापरलेला आहे घडीसाठी. तर इथे 8 इंचची घडी घेतली आहे मी. बघा, आता 4 फोल्ड मध्ये कपडा आहे, आणि इथे बाहीचं माप मोजून घ्यायचं आपल्याला किती आहे. तर इथे बाहीची जी लांबी आहे ती 3.5 इंच आहे, तर मी इथे 4.5 इंचावर मार्किंग केले आहे, आणि 2.5 इंच बाहीची कॅप हाईट इथे टाकली आहे. बघा, अशा प्रकारे, आणि बाहीचा शेप देऊन घेतला आहे. आता बाहीचा दंडगेर अशा प्रकारे आपल्याला मोजून घ्यायचा आहे, आणि साईडला 1.5 इंच शिलाईसाठी सोडून अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. आता समोरच्या भागाला शेप द्यायचा आहे, तर 2 भाग मागे घ्यायचे आहे अशा प्रकारे ओढून, आणि इथे समोरच्या भागाला शेप देऊन घ्यायचा आहे. बाहीला मार्किंग सुद्धा करून घ्यायचं आहे समोरच्या भागाला. तर इथे आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर ही जी मापाची कटोरी होती इथे साईडला वाढवलेलं होतं, तर ते कट करून घेतलं आहे मी.
तर बघा आता इथे तिरक्यामध्ये ठेवायचे आहे, आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायचे आहे, म्हणजे आपल्या चारी बाजूने कपडा क्रॉस मध्ये आला पाहिजे. आणि इथे जसं आहे तसं पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूने मी 32 साईज साठी 1-1 इंच वाढवून घेतला आहे आणि दोन्हीचं सेंटर घेऊन मधात खालच्या बाजूला सुद्धा 1 इंच वाढवलेले आहे, बघू शकता. तर 32 साईज साठी आपल्याला 1-1 इंच वाढवायचं आहे. अशा प्रकारे आता हे तिन्ही मार्किंग आपल्याला जोडून घ्यायचे आहे. आणि इथे बघा, जो आपला गळ्याची बाजू आहे तिथे एक लाईन एवढं मी आतल्या बाजूला क्रॉस केला आहे. याने काय होणार, आपला समोरचा गळा जो आहे तो लूज नाही होणार आणि एकदम फिटिंग छान येणार आहे. अशा प्रकारे आता इथे कटोरीचं मार्किंग करून झालं आणि वाढवून सुद्धा झालं. तर आता हे कट करून घ्यायचं आहे. तर खूप सोप्या पद्धतीने इथे आपलं ब्लाउज कटिंग होत आहे. तर आता इथे बघा, आपली कटोरी सुद्धा कट झालेली आहे. आता मी हा जो कपडा वाचलेला आहे बघा, 1 मीटर होता तर एवढा कपडा वाचलाय. त्याच्यामध्ये आपल्याला कमरपट्टी वगैरे करायला लागू शकते आणि वाचला तर दुसऱ्या ब्लाउज मध्ये यूज होऊ शकतो. तर इथे सेम मापाचा हा एक ब्लाउज आहे. तर मी हे जे आपण अस्तर कटिंग केलं आहे ते मी याच्यावर ठेवून पूर्ण जशाच तसं इथे कट करत आहे. कारण मग आपल्याला एका मापाचं आहे तर परत कटिंग करायला वेळ नको जायला. तर मी जसं आहे तसंच इथे कटिंग करून घेत आहे बघा. तर हे एकाच कस्टमरचे ब्लाउज आहे. आता इथे गळ्याचं जे मार्किंग आहे ते आपल्याला इथे करून घ्यायचं आहे मार्किंग, म्हणजे नंतर आपल्याला गळ्याची उंची टाकताना लक्षात राहील. आता जसे सगळे पार्ट आहेत तसे पूर्ण पार्ट याच्यावर ठेवून पूर्ण कटिंग करून घ्यायचे आहे, जशाच तसे. कुठेही वाढवून घ्यायचं नाही, कारण आपण पहिलेच त्याच्यामध्ये वाढवून घेतलेलं आहे. आणि बस जसं आहे तसं मार्किंग करायचं आणि कट करून घ्यायचं. फक्त याच्यामध्ये बाहीमध्ये आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, कारण की अस्तरच्या याच्यामध्ये आपण 1 इंच शिलाईमध्ये घेत असतो आणि हा साधा ब्लाउज आहे तर याच्यामध्ये बाहीला आपल्याला 1 इंच फोल्डिंग मध्ये सुद्धा जाणार आहे दंडघेराच्या बाजूने. तर इथे काय करायचं आहे, आता अशा प्रकारे बाहीला खालच्या बाजूला अर्धा इंच खाली सोडायचं आहे एक्स्ट्राचं, आणि बाकी वरच्या बाजूला जसं ठेवून पूर्ण जशाच तसं कट करायचं आहे. म्हणजे 1 इंच आपल्याला फोल्डिंग मध्ये जाणार आणि अर्धा इंच आपल्याला जोडण्यामध्ये जाणार. तर अशा प्रकारे आपली बाही कटिंग होत आहे. आता जिथे समोरच्या भागाला मार्किंग केलं आहे ते सुद्धा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता कटोरीचा भाग सुद्धा इथे ठेवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे कटिंग वापरली तर खूप लवकर ब्लाउज कटिंग होते आणि कपडा पण खूप सारा वाचतो. तर इथे बघा, आता कटोरीचा भाग सुद्धा निघलेला आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टी कट करायची आहे. तर साध्या ब्लाउजला इथे डबल मध्ये क्रॉस पट्टी लागणार आहे. तर मी इथे 4 फोल्ड मध्ये घडी केली आहे आणि ही क्रॉस पट्टी जशी आहे तशी इथे ठेवून कट केलेली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, आता इथे डबल मध्ये आपल्या 2 क्रॉस पट्ट्या तयार झालेल्या आहे. आता एवढा कपडा वाचलेला आहे तर हे डोरीचं ब्लाउज आहे, त्यांना गळ्याला डोरी पाहिजे, तर इथे डोरीसाठी पट्टी काढायची आहे आणि नंतर अशा क्रॉस पट्ट्या काढायच्या आहे आपल्याला पाइपिंग साठी. अशा प्रकारे 1 ते 1.5 इंचाच्या. तर इथे अशा प्रकारे क्रॉस पट्ट्या कट करायच्या आहे. आता हे पण ब्लाउज आपला कटिंग झालेला आहे. आता जो आपला मेन साडीचा ब्लाउज पीस आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला कट करायचा आहे. तर हा कपडा एकदम पातळ आहे. तर आपल्याला पहिले बाही कट करायची आहे. आता या बाहीला जी लेस आलेली आहे तर ती डायरेक्ट कपड्यालाच आहे स्टोनची. जर वरून आपल्याला अशी लावलेली असते तर ती काढून आपण बाहीची कटिंग करून नंतर शिवत्या वेळी आपण लावली असती, पण डायरेक्ट याला आता हे स्टोनवाल्या बाह्या असंच येत आहे कपड्याला. तर इथे बघा, आता खालच्या बाजूला इथे मागच्या बाजूला थोडासा साडीचा जो पीस आहे तो आलेला आहे, कारण त्याच्यावरची जी डिझाईन आहे तर ती पूर्ण तिथपर्यंत आहे. आता बघा, इथे उभ्या लाईन मध्ये काही बायकांना उभ्या लाईन मध्ये ब्लाउज पाहिजे असते, पण इथे उभ्या लाईन मध्ये कट केलं तर पूर्ण कपडा तिरका होतो आणि ब्लाउज पूर्ण फिनिशिंग खराब होते. तर आता इथे मी जसं कपडा व्यवस्थित बसत आहे तशा प्रकारेच पूर्ण कटिंग करत आहे. मग त्या लाईन आडव्या आल्या तरी चालतील, पण ब्लाउजची फिनिशिंग खराब झाली तर बेकार वाटते. आता इथे बघा, जे समोरचा भाग आहे आपल्याला ते सुद्धा अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे आणि साईडला आपल्याला थोडा थोडा कपडा सोडायचा आहे आणि पूर्ण भाग कट करून घ्यायचे आहे.
तर मी याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की हे पातळ जे अस्तर म्हणजे पातळ ब्लाउज पीस आहे खूप असा सरकणारा, तर याला कशा प्रकारे अस्तर जोडायचे जेणेकरून फिनिशिंग एकदम छान येईल आणि अजिबात त्याच्यावर रिंकल्स वगैरे येणार नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवणार आहे आणि ब्लाउज सुद्धा शिवून दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता इथे बघा पूर्ण ब्लाउज आपला कटिंग झालेला आहे आणि हा जो कपडा वाचलाय त्याच्यामध्ये आपल्याला पाठीमागून दोरी होईल आणि पट्टी होईल गळ्याला. ठीक आहे, तर भेटू पुढच्या व्हिडिओ